येस. सो आपण बघा स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये लास्ट लेक्चरला आपण जो पार्ट बघितला होता तो आपण अँगल बघितला होता, अँगल कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकत होतो. त्यानंतर कन्फर्मेशनल ऑफ अ सायक्लोप्रोपेन काय आहे ते आपण बघितलं होतं. ओके, त्यानंतर आपण बघितलं होतं कन्फर्मेशन ऑफ सायक्लोपेंटेन पण बघितलं होतं. यामधला जो पण अँगल आहे तो, त्यानंतर प्लेनर, इन्व्हॉल्व आणि हाफ चेअर स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. ओके, येस. त्यानंतर आपण काय बघितलं होतं बघा, त्यानंतर सिस अँड ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन बघितलं होतं. ओके, 1,2 डायमिथाइल दिले, याचा अर्थ काय, 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन आहे. पेंटेन म्हणजे फायरिंग मेंबर. सायक्लो ज्या ठिकाणी वर्ड आले त्या ठिकाणी काय बोलू शकतो आपण की त्याला डबल बॉन्ड नाही प्रेझेंट आहे त्या दोघांमध्ये, तर सिंगल असं स्ट्रक्चर ते आपल्याला दिलेले आणि त्याला 2 सबस्टिट्यूट आहेत. ओके, सिस आणि ट्रान्स. सिस म्हणजे काय, जे पण सेम ग्रुप आहे ते एका साईडलाच असतील, सेम साईडला, त्याला बोलणार सिस. आणि ट्रान्स म्हणजे काय, जे पण सेम ग्रुप आहेत ते आपल्या 2 वेगळ्या साईडला जॉईंट आहेत, त्याला बोलणार आपण ट्रान्स. ओके, मग इथं आपल्यासमोर डायग्राम दिली बघा. सॉरी, तुम्हाला प्रेझेंटेशन मी ऑन नाही केलं आहे ना. येस, मी प्रेझेंटेशन ऑन करतो बघा. 1 मिनटं फक्त वेट करा. ओके, दिसतंय आता सर्वांना. द्या रिप्लाय. ओके, सी आता आपल्याला जे समोर स्ट्रक्चर दिले सिस आणि ट्रान्स. ओके, सिस म्हणजे काय बोललो होतो मी तुम्हाला की दोघे जे ग्रुप आहेत ते एकाच साईडला जॉईंट असतील, आणि ट्रान्समध्ये आपण बघायला गेलात तर दोघं ग्रुप जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या साईडला जॉईंट असणार आहेत. ओके, मग बघा इथं सिस आणि ट्रान्सचा फरक तुमच्या इझिली लक्षात येईल की सिस म्हणजे काय, दोघं प्रोडक्ट जे आहेत ते सेम साईडला जॉईंट असणार आहेत, दोघं ग्रुप. ओके, आणि ट्रान्स म्हणजे काय, दोघं ग्रुप जे ते वेगवेगळ्या याला जॉईंट असणार आहे. तर आपल्यासमोर इथं आपल्याला दिसेल की सिस आणि ट्रान्स प्रोडक्ट आहे ते. येस, बघा इथं सिम्पली त्यांनी दिलेलं आहे. हा हे आपल्याला सिस 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. तर हे दोघं जे ग्रुप आहेत मिथेल ग्रुप ते एकाच साईडला जॉईंट आहेत. आणि इथं हे ट्रान्स म्हणजे काय, एक या साईडला जॉईंट आहे आणि एक या साईडला जॉईंट आहे. आता बघा ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. ओके, याचा बॉइलिंग पॉईंट आहे 91.9 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर याच्यासोबतच आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर दिलं होतं, दॅट इज अ 1,3. ओके, आता आपण बघितलं होतं 1,2चं होतं ना, आता 1,3चं पण स्ट्रक्चर दिलं बघा. येस, मग हे काय दिलं तर त्यांनी हे पोझिशन दिले आहेत आपल्याला 1,3. ओके, मग आता समजा याला आपण 1 कन्सिडर केलं तर ही दुसरी पोझिशन झाली आणि ही तिसरी पोझिशन झाली 1, 2, 3. ओके, मग इथं 1,3 डायमिथाइल सायक्लोपेंटेन इथं आपण त्याला बोलू शकतो. येस, काय बोलू शकतो याला, 1,3 डायमिथाइल सायक्लोपेंटेन आपण याला बोलू शकतो. येस, मग इथं पण सेम आहे, 2 डायमिथाइल ग्रुपचे आहेत ते जॉईंट आहेत. ओके, हे बघा हे सिस आहे एकाच साईडला आहेत म्हणून, आणि हे जे आहे ते ट्रान्स आहे का, तर वेगवेगळ्या साईडला जॉईंट आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत म्हणून त्याला आपण काय बोलणार, ट्रान्स. काय बोलणार त्याला आपण, ट्रान्स बोलणार. ओके, म्हणून त्याला आपण काय बोलणार, ट्रान्स बोलणार. ओके, त्यानंतर आपण पुढे बघितलं होतं कन्फर्मेशनल आयसोमर्स ऑफ सायक्लोहेक्झेन. ओके, ओके, हे आपण बघितलं होतं. देन कन्फर्मेशन ऑफ अ सायक्लोहेक्झेन बघितलं होतं. तर हे वेगवेगळे आपल्याला सायक्लोहेक्झेन दिलेल्या होत्या, हे फॉर्म बघितलं होतं आपण. त्यानंतर आपण बघितलं होतं बोट फॉर्म, न्यूमेन प्रोजेक्शन फॉर्म, या सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. ओके, येस, त्यानंतर जे पण मोठे स्ट्रक्चर दिलेत आपल्यावाले, येस इथपर्यंत आपण बघितलं होतं बघा. ओके, तर इथं काय काय स्ट्रक्चर दिलेत आपल्यावाले, चेअर दिलेले आहेत, चेअर नंतर मग हाफ चेअर दिला आहे, हाफ चेअर नंतर मग ट्विस्ट बोट दिला आहे, त्यानंतर मग बोट दिला आहे, त्यानंतर परत ट्विस्ट बोट दिला आहे, आणि त्यानंतर परत हाफ चेअर आणि नंतर चेअर. ओके, म्हणजे बघा आपण सुरुवात इकडनं केली. ओके, पहिले चेअर फॉर्म आहे, चेअर फॉर्मला आपण एक ओपन केला तर हा झाला हाफ चेअर, हाफ चेअर झाला. हाफ चेअरला परत ट्विस्ट केला तर हा ट्विस्ट बोट झाला. ट्विस्ट बोटला परत आपण ओपन केला तर हा बोट फॉर्म झाला. परत बोट फॉर्मला आपण क्लोज केला तर ट्विस्ट बोट आला, आणि त्यानंतर परत हाफ चेअर, आणि नंतर मग परत हा चेअर फॉर्म आला. ओके, तर हे कन्फर्मेशन काय ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं, दॅट इज द इंटर कन्व्हर्जन ऑफ अ कन्फर्मर ऑफ सायक्लोहेक्झेन. ओके, तर हे पण आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. येस, आता आपल्याला बघायचं आहे रिलेटिव्ह एनर्जीज ऑफ अ व्हेरियस कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन ॲक्सियल अँड इक्वाटोरियल बॉन्ड इन अ सायक्लोहेक्झेन. ओके, ॲक्सियल आणि इक्वाटोरियल बॉन्ड हे पण फार महत्त्वाचं आहे. ओके, सो सी जर आपण सायक्लोहेक्झेनचं एक्झाम्पल घेतोय, सायक्लोहेक्झेन तर या पद्धतीने स्ट्रक्चर आहे 1, 2,
3 4 5 6. ओके, हे सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर आहे. ओके, आता यामध्ये पोझिशन आहेत बघा. हे समजा ही एक पोझिशन आहे, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. आता इथं पण जे बॉन्ड लागलेले असतात ते हायड्रोजन ॲटम जे आहेत ते एकतर ॲक्सियल पोझिशनला असतील किंवा इक्वाटोरियल पोझिशनला असतील. ओके, मग ॲक्सियल इक्वाटोरियल पोझिशन काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेत. तरी त्यांनी सिम्पल त्याच्यावरले जे काय फॉर्म आपण बघितलेत, मग कुठले फॉर्म बघितले होते आपण, मग त्याचे फॉर्म बघितले होते आपण, चेअर फॉर्म बघितला होता पहिला. ओके, त्यानंतर बघितला होता हाफ चेअर बघितला होता, हाफ चेअर बघितला होता. ओके, मग त्यानंतर पुढचा बघितला होता आपण ट्विस्ट बोट बघितला होता. काय बघितला होता? ट्विस्ट बोट बघितला होता. ओके, ट्विस्ट बोट नंतर आपण बघितला होता बोट फॉर्म. ओके, आणि मग अगेन हे रिवर्स जाईल. बोट नंतर परत ट्विस्ट बोट, ट्विस्ट बोट नंतर परत हाफ चेअर आणि हाफ चेअर नंतर परत चेअर. ओके, तर या सर्व गोष्टी इथं आपण बघितल्यात बघा. तर याला नाव दिलं आपण चेअरला पहिलं, हाफ चेअरला दुसरं नाव दिलं, ट्विस्ट बोर्डला तिसरं नाव दिलं आणि बोटला चौथं दिलं. ओके, अगेन रिवर्स जाताना ट्विस्ट बोर्डला 5वं दिलं, हाफ चेअरला 6वं दिलं आणि चेअरला 7वं दिलं, लाईक दॅट. ओके, त्या पद्धतीने सियर याचा आपण बघितला जर रिलेटिव्ह एनर्जीज ऑफ व्हेरियस कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन ॲक्सियल अँड इक्वाटोरियल बॉन्ड इन अ सायक्लोहेक्झेन. रिलेटिव्ह एनर्जीज काय दिली बघा. इथून आपण सुरुवात केली. चेअर फॉर्मची एनर्जी ही एवढी कमी होती. ओके, त्यानंतर हाफ चेअरची वाढली, म्हणजे एकाची वाढली एकाची कमी झाली असं झाले. ओके, चेअरची कमी होती, हाफ चेअरची वाढली, परत ट्विस्ट बोटची कमी झाली. ओके, मग ट्विस्ट बोटपासून परत बोटची वाढली आणि परत मग ट्विस्ट बोटची कमी झाली आणि मग परत हाफ चेअरची वाढली आणि आणखी चेअरची जी होती ती कमी झाली. ओके, तर ही एनर्जी जिथं आपल्याला रिलेटिव्ह एनर्जी दिल्यात. मग ह्या एनर्जीचा डिफरन्स काय तर नक्की बघा. इथून आपण सुरुवात केली तर मग हाफ चेअरकडे जात असताना ती 42.2 किलोजूल पर मोल असते. ट्विस्ट बोटकडे जात असताना ते 23 किलोजूल पर मोल आहे. बोटकडे जात असताना ती 30 किलोजूल पर मोल आहे. येस, या पद्धतीने एनर्जी दिली. अगेन जर आपण इथं प्लॉट केला ट्विस्ट बोटचा तर आपल्याला माहिती आहे 23 किलोजूल मोल आहे, 23 किलोजूल पर मोल. आणि जर हाफ चेअरला बघितलं तर याची पण सेम आपल्याला ही पहिली जी दिली होती दॅट इज 45.2 किलोजूल पर मोल आहे. ओके, तर हे सर्व एनर्जी डायग्राम याच्यावरली दिलेली आहे आपल्याला. ओके, बघा आपण सुरुवात कुठून केली चेअरपासनं आपण गेलो हाफ चेअरवर, हाफ चेअरपासनं आपण गेलो ट्विस्ट बोर्डवर, ट्विस्ट बोर्डपासनं आपण गेलो बोटवरनं आपण आलो परत ट्विस्ट बोर्डवर, परत हाफ चेअरवर आणि मग शेवटी परत चेअरवर. ओके, तर या पद्धतीने हे सायकल आपलं कंप्लीट होतं. ओके, सो हे सर्व रिलेटिव्ह एनर्जीज दिल्या आहेत आपण याच्यावाल्या. तर आता एक एक गोष्ट आपण समजून घेऊया काय ते. ओके, इथं काय सांगितलं बघा. द रिलेटिव्ह एनर्जीज ऑफ अ व्हेरियस कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन आर डिपिक्टेड इन फिगर नंबर 210. ओके, मग आपण हे बघितलं 2110 जे आपण बघितलं आहे. ॲज सीन इन फिगर 2110 द एनर्जी बॅरियर बिटवीन चेअर बोट अँड द ट्विस्ट बोट कन्फर्मेशन ऑफ अ सायक्लोहेक्झेन आर लो. काय ते एनर्जी बॅरियर लो आहेत. दिस मेक्स द सेपरेशन ऑफ अ कन्फर्मर्स लॅदर इम्पॉसिबल ॲट रूम टेम्परेचर. ओके, म्हणजे जे काय सेपरेशन आहे ते आपण रूम टेम्परेचरला करू शकत नाही, वेदर इट इज अ इम्पॉसिबल. ओके, येस, अबाउट 1 मिलियन इंटर कन्व्हर्जन ऑक्युर इज सेकंड. बघा काय सांगितलं आहे 1 मिलियन एवढे इंटर कन्व्हर्जन जे आहेत ते एका सेकंदाला घडून येतात. अँड ड्यू टू द ग्रेटर स्टॅबिलिटी ऑफ अ चेअर फॉर्मची स्टेबिलिटी जास्त आहे. मोर दॅन 99% ऑफ द मॉलिक्यूल आर बिलीव्ड टू बी इन द चेअर कन्फर्मेशन ॲट एनी टाईम. ओके, म्हणजे जे काही मॉलिक्यूल्स आहेत ते 99% आपण बोलू शकतो की ते चेअर फॉर्ममध्येच प्रेझेंट आहेत. कुठल्या फॉर्ममध्ये? चेअर फॉर्ममध्येच ते प्रेझेंट आहेत. ओके, येस, आता पुढे काय सांगितलं बघा. द NMR स्पेक्ट्रा ऑफ सायक्लोहेक्झेन शो अ शार्प पीक ऑफ डेल्टा 1.5. काय व्हॅल्यू दिली बघा 1.5 to 2.0 ही डेल्टाची व्हॅल्यू दिलेली NMR मध्ये. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स जेव्हा आपण याला अप्लाय करणार देन इट्स गिव्ह द डेल्टा व्हॅल्यू ऑफ 1.5 to 2 द रिजन ऑफ मिथिलीन ॲब्झॉर्प्शन. हा जो रिजन आहे त्याला बोलणार काय द रिजन ऑफ मिथिलीन ॲब्झॉर्प्शन ड्यू टू द फॅक्ट दॅट 2 types of protons are indistinguishable due to the rapid reversible interconversion of one form of a cyclohexane into the another. ओके, याच्याने सिम्पली काय सांगितलं आहे की जे 2 प्रोटॉन आहेत. ओके, प्रोटॉन म्हणजे काय H+ आयन्स. प्रोटॉनला आपण काय बोलणार H+ आयन. ओके, द 2 प्रोटॉन विच आर रॅपिडली इंटरकन्व्हर्सेबल. ओके, अँड विच इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट. ओके, येस, इथं काय सांगितलं बघा. ड्यू टू द फॅक्ट द 2 types ऑफ प्रोटॉन म्हणजे कुठला आहे आपल्याला प्रोटॉन जिथं शब्द असेल तिथं H+ आयन्सला आपण कन्सिडर करणार आहोत.
ओके, आर इनडिस्टिंग्विशेबल म्हणजे त्याला आपण काय त्याला फरक करू शकणार नाही, त्याला सेपरेट आउट करू शकणार नाही, जस्ट बिकॉज ड्यू टू द रॅपिड reversible interconversion of one form of a cyclohexane into the another. However, at a room temperature when its equilibrium is frozen, बघा काय सांगितलं, ॲट अ रूम टेम्परेचरला जेव्हा तुम्ही याल, when its equilibrium is frozen, two signals are observed. One is upfield due to the axial proton and another is downfield due to the equatorial proton. यस, मग इथे काय सांगितलं आपल्याला, दोन सिग्नल्स आपल्याला भेटणार आहेत. वन इज अ अपफील्ड प्रोटॉन अँड अनदर इज अ डाऊनफील्ड प्रोटॉन. ओके, मग अपफील्ड जो भेटणार आहे तो अपफील्ड कोणामुळे भेटणार आहे, अपफील्ड कोणामुळे भेटणार आहे, तर तो भेटणार आहे आपल्याला ॲक्सियलमुळे. ॲक्सियल प्रोटॉन जो आहे, ॲक्सियल हायड्रोजन जो आहे, त्या हायड्रोजनमुळे आपल्याला काय भेटणार आहे, अपफील्ड भेटणार आहे. आणि डाऊनफील्डसाठी काय बघणार, तर तो इक्वाटोरियल हायड्रोजन जो आहे, इक्वाटोरियल हायड्रोजन जो आहे, तर त्या इक्वाटोरियल हायड्रोजनमुळे आपल्याला काय भेटणार आहे, डाऊनफील्ड भेटणार आहे. ओके, डाऊनफील्ड प्रोटॉन भेटणार आहे. यस, फॉर द डेव्हलपमेंट अँड द ॲप्लिकेशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ अ कन्फर्मेशनल इन अ केमिस्ट्री, डायरेक्ट LR बोल्टॉन. म्हणजे बघा इथपर्यंत महत्त्वाचं आहे आणि इथून मग बाकी त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. ओके, मग हे बघा, डायरेक्ट HR बोल्टॉन, दिस इज द नेम ऑफ अ सायंटिस्ट अँड ऑड हॅसेल शेअर्ड द नोबेल प्राइज इन 1969. ओके, बघा या कामासाठी यांना नोबेल प्राइज भेटलं होतं. देअर वर्क वॉज अ युजफुल फॉर अंडरस्टँडिंग of not only the conformation of a cyclohexane ring but also the structure of a other compound. ओके, यस, म्हणजे दुसरे जे कंपाऊंड आहेत त्याच्यासाठी पण आपल्याला हेल्प होते. मग इथे यांनी दिले दुसरे कंपाऊंड कुठले, लाईक स्टेरॉइड कंटेनिंग द सायक्लोहेक्झेन रिंग. म्हणजे जिथं सायक्लोहेक्झेन रिंग आहे तर त्या कंपाऊंडच्या अभ्यासासाठी आपण हे ज्या गोष्टी त्या वापरू शकतो. ओके, यस, मग पुढे त्याच्या एनर्जी डिफरन्स दिले आहेत, काय ते बघूया. ओके, तर हे रिगार्डिंग हे सर्व एनर्जीच्या संदर्भात आहे. बघा किती एनर्जी काय ते. यस, आता इथं दिलेलं बघा, इथं सर्व त्यांनी एक्सप्लेन केलेलं व्यवस्थित, कुठला हायड्रोजन जो आहे तो इक्वाटोरियल आहे आणि कुठला ॲक्सियल आहे तो. ओके, सो इथं आपण त्या गोष्टी समजून घेऊया. यस, आरामात बघा, सर्वांना क्लिअरली दिसतंय, गिव्ह द रिप्लाय, द्या रिप्लाय, क्लिअरली दिसते. ओके, यस, तर आता हे जे स्ट्रक्चर दिले ते व्यवस्थित बघा. ओके, इथं ए दिलं आहे ना, तो ॲक्सियल होतो. काय होतो, ॲक्सियल होतो. ओके, बघा व्यवस्थित बघायला. ओके, तो बघा इथं जो हायड्रोजन दिला आहे त्याला बोलणार आपण ॲक्सियल हायड्रोजन. ओके, तर इथं एक गोष्ट काय ती समजून घेऊया. द चेअर फॉर्म ऑफ अ सायक्लोहेक्झेन हॅज अ 2 टाईप्स ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. ओके, कुठलं आहे, एक ॲक्सियल आहे आणि दुसरा आहे इक्वाटोरियल. यस, मग ॲक्सियलला आपण एने शो केलं, ॲक्सियल. ओके, आणि ईने इक्वाटोरियलला शो केलं, इक्वाटोरियलला. ओके, येस, द कार्बन हायड्रोजन बॉन्ड विच आर पॅरलर टू द ॲक्सिस आर ॲक्सियल बॉन्ड. ओके, काय सांगितलं बघा, जे पण पॅरलर आहेत ॲक्सिसला त्याला ॲक्सियल बॉन्ड बोलणार. अँड द रिमेनिंग कार्बन हायड्रोजन बॉन्ड विच आर एक्सटेंड आउटवर्ड ॲट अन अँगल ऑफ 109.5 डिग्री. येस, 109.5 डिग्रीच्या अँगलला जे एक्सटेंड झाले असतील त्यांना बोलणार इक्वाटोरियल बॉन्ड. त्यांना काय बोलणार आपण, इक्वाटोरियल बॉन्ड बोलणार. काय बोलणार त्याला आपण, इक्वाटोरियल बॉन्ड. ओके, म्हणजे जे 90 डिग्री दिसत आहेत त्याला ॲक्सियल बोलणार आणि जे 109 डिग्रीपर्यंत दिसत आहेत त्याला आपण काय बोलणार, इक्वाटोरियल बोलणार. काय बोलणार त्याला आपण, इक्वाटोरियल बोलणार. ओके, सो द ॲक्सियल बॉन्ड इज अ वर्टिकल ऑफ द प्लेन ऑफ द रिंग अँड द इक्वाटोरियल बॉन्ड आर रफली इन द प्लेन ऑफ द रिंग. यस, काय सांगितलं बघा, वर्टिकल टू द प्लेन ऑफ द रिंग आणि ह्या in the plane of the ring. Vertical, equatorial bond roughly in the plane of the ring when ring flipping takes place from one chair to another form. Okay, flip म्हणजे काय, त्याला आपण जेव्हा मोडणार, त्याला आपण वळवणार तेव्हा all the axial bond become equatorial. जेवढे पण ॲक्सियल बॉन्ड आहेत, ओके, ॲक्सियल बॉन्ड काय होऊन जातील, इक्वाटोरियल होतील. इक्वाटोरियल, ऑल द ॲक्सियल बॉन्ड आर इक्वाटोरियल बॉन्ड बिकम ॲक्सियल बॉन्ड. ओके, ॲक्सियल वाले इक्वाटोरियल होतील आणि इक्वाटोरियल वाले ॲक्सियल होऊन जातील. इन द केस ऑफ सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्झेन. ओके, सबस्टिट्यूटेड म्हणजे काय, सायक्लोहेक्झेन आहे पण त्याला काहीतरी एखादा ग्रुप लागला आहे, मग मोनो किंवा डाय. एक मोनो म्हणजे काय, सिंगल ग्रुप त्याला जॉईंड असेल.
ओके, सिंगल ग्रुप जॉईंट असेल किंवा डाय म्हणजे काय त्याला डबल ग्रुप जॉईंट असेल. ओके, डबल ग्रुप जॉईंट असेल. मग इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया की आपण जर सायक्लोहेक्झेनच घेतोय तर सायक्लोहेक्झेन बोलल्यावर आपण त्याला सिम्पली आपण या पद्धतीने दाखवणार. ओके, आणि समजा एक सबस्टिट्यूशन म्हणजे ही झाली आपल्याली एक सबस्टिट्यूशन. ओके, आणि दुसरी सबस्टिट्यूशन बोललात तर मग ही झाली ॲक्च्युली दुसरी सबस्टिट्यूशन. ओके, येस, मग आपण याला बोललो मोनो आर डाय होतं. आता इथं काय झाले, डाय मिथाईल सायक्लो बेन्झीन झाले हा. ओके, आणि ते जर फक्त एकच लागले असेल तर मिथाईल सायक्लो बेन्झीन पण याला आपण बोलू शकतो. ओके, या पद्धतीने इथं सर्व काय दिलेल्या आहेत गोष्टी. येस, देन पुढे काय दिले बघा, नेक्स्ट वन. येस, ओके, सो सी देर विल बी द टू सायक्लोहेक्झेन axial or equatorial. It is interesting to know that why one form is the more stable than the other. ओके, म्हणजे एक फॉर्म जे आहे त्या दुसऱ्या फॉर्मपेक्षा स्टेबल काय त्याचे आता आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. काय सांगितले बघा इथं. येस, त्याचं कारण काय तर हे स्ट्रक्चर आपल्यासमोर दिलेत ॲक्सियल आणि इक्वाटोरियलची. ओके, येस, आता पुढे बघा काय सांगितलं आहे, वाय दे वन स्टेबल इज द मोर स्टेबल दॅन द अनदर. त्याचं कारण इथं दिले बघा. ओके, येस, डायरेक्टली इथं आलो बघा आपण. कन्फर्मेशन ऑफ अ मोनोसबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्झेन. ओके, तर इथं सर्व त्यांनी ते कारणं वगैरे आपल्याला दिले असतील. बिफोर दॅट आपल्याला इथं काहीतरी होमवर्क दिलं आहे बघा. ओके, होमवर्क म्हणजे काही सॉल्व प्रॉब्लेम इथं दाखवलेले आहेत. डायरेक्ट बघा 89 नंतर हे जे 90 पेज आहे तर इथं डायरेक्टली आपल्याला काही सॉल्व प्रॉब्लेम दिलेत. ओके, सो आपण त्याच्याकडे नंतर येऊया. पहिले आपण डायरेक्टली जे सायक्लोहेक्झेनचे सबस्टिट्यूटेड आहे त्याच्याकडे बघूया. ओके, सो हे सर्वांना दिसतंय क्लिअरली. डायरेक्टली सर्वांना क्लिअरली दिसतंय हे स्ट्रक्चर बघा. ओके, सो इथं काय सांगितलं बघा, अ लेस स्टेबल मिथाईल ग्रुप ॲक्सियल. ओके, म्हणजे इथं जर मिथाईल ग्रुप जो दिला आहे आपल्याला, येस, मिथाईल ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप तर CH3 ग्रुपवाला. जर तो ॲक्सियल पोझिशनला आहे, कुठल्या पोझिशनला ॲक्सियल पोझिशनला आहे, देन वी कॅन से दॅट द पर्टिक्युलर कंपाऊंड इज लेस स्टेबल. आणि तोच जर इक्वाटोरियलला आला, आता इथं दिला आहे बघा इक्वाटोरियल. ओके, कुठला ग्रुप CH3. येस, इथं दिला आहे बघा हा इक्वाटोरियलला आहे, तर हा मोर स्टेबल असणार आहे. काय असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. मग त्यांनी काय दिलं आहे आपल्याला ॲक्सियल. आता हे ॲक्सियल दिले, हा CH3 झाला बघा. ॲक्सियल आहे ना, ॲक्सियलचा अर्थ काय होतो की तो 90 डिग्री पॅरलल असणार आहे इतर बॉन्डला आपण. ओके, मग त्याला बोलणार आपण ॲक्सियल. आणि इक्वाटोरियल म्हणजे काय, त्यांचा बॉन्ड 90 डिग्री नसताना तो बॉन्ड अँगल असणार आहे 109चा, 109.5चा असणार आहे. ओके, मग हा बॉन्ड अँगल आपण बोलणार 90 डिग्रीचा. याचा जर बॉन्ड अँगल आपण काढायला गेलात तर मग येस, आता बघा हा याला नाही दाखवता ना, याला बघा याला. ओके, जर हा बरोबर असा राहिला असता तर 90 डिग्री राहिला असता. येस, पण हा कसा दिला आहे, या साईडला दिला आहे. ओके, म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे तेवढा वाढलेला आहे ना. मग हा बॉन्ड अँगलला आपण बोलू शकतो की हा आहे 109.5 डिग्रीचा. ओके, दॅट्स वाय इट इज द इक्वाटोरियल पोझिशन. ओके, त्यामुळे ती काय आपली इक्वाटोरियल पोझिशन आहे. काय आहे ती इक्वाटोरियल पोझिशन आहे. मग इथं डायरेक्टली आपण बोलू शकतो की ही इक्वाटोरियल पोझिशन आहे. आणि या इक्वाटोरियल पोझिशनला जॉईंट असल्यामुळे हे जे कंपाऊंड आहे ते काय जास्त स्टेबल आहे. काय जास्त स्टेबल आहे. ओके, याचा पुढे काय दिलं बघा, कन्फर्मेशन ऑफ अ मिथाईल सायक्लोहेक्झेन. हे काय होतं आहे, कन्फर्मेशन ऑफ मिथाईल सायक्लोहेक्झेन. ओके, म्हणजे जे आपण काढलं होतं ना स्ट्रक्चर हे वाला बघा, सिंगल आहे ना, सिंगल सबस्टिट्यूटेड, मोनो सबस्टिट्यूटेड आहे. मला बोलणार आपण मिथाईल, हा मिथाईल ग्रुप आहे मिथाईल सायक्लोहेक्झेन. ओके, तर हा मिथाईल सायक्लोहेक्झेन आहे. ओके, आता सेम वे दुसरं काय दिलं बघा त्यांनी, सेम. ओके, कन्फर्मेशन ऑफ मिथाईल सायक्लोहेक्झेन ते पण सेम दिलेलं आहे, सेम डायग्राम आहे. ओके, येस, आता इथं काय दिलेलं आहे, इक्वाटोरियल मिथाईल सायक्लोहेक्झेन इज द मोर स्टेबल दॅन द ॲक्सियल मिथाईल सायक्लोहेक्झेन. ओके, तर इथं त्यांनी कारण दिले बघा. ओके, तर कारण काय दिले, हा वाला जो दिलेला आहे आपल्याला, हा कुठला आहे सांगा बरं, ॲक्सियल आहे ना एक. ओके, काय सांगितलं बघा, डाय ॲक्सियल इंटरॅक्शन लेस स्टेबल. ओके, आणि इथं काय सांगितलं आहे, नो 1,3 डाय ॲक्सियल इंटरॅक्शन मोर स्टेबल. ओके, येस, मग आता आपण इथं कन्सिडर करूया बघा काय दिलं आहे. इथं आपल्याला दिला होता CH3 ग्रुप. ओके, ॲक्सियल होता ना हा CH3 ग्रुप. मग या बघा, एक मिनटं मी तुम्हाला क्लिअरली शो करतो थोडं. येस, ओके, येस, क्लिअरली दिसतंय आता. येस, तर हे बघा, हे स्ट्रक्चर जे होतं ना आपल्याला
हे हा CH3 होता तो. ओके, मग हा CH3 आपण या फॉर्ममध्ये लिहिला. ओके, म्हणजे बघा हा हायड्रोजन आहे तिथंच आहे, हा हायड्रोजन आहे तिथंच आहे, हा हायड्रोजन आहे तिथंच आहे, बघा हा हायड्रोजन आहे तिथंच आहे, हा हायड्रोजन आहे तिथंच आहे, हा हायड्रोजन आहे तिथंच आहे. ओके, मग हा जो CH3 होता तो आपण या फॉर्ममध्ये दिलो. इथं तुमच्या एक लक्षात येईल, एक जो आहे तो प्लेनच्या पाठीमागे, एक प्लेनच्या वर आहे आणि हा प्लेनवर आहे. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ही जी नॉर्मल लाईन आहे तो त्या प्लेनवर आहे, अशी डॉट 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 दिली म्हणजे तो पाठीमागे बॅक साईडला आहे, आणि असं जे सॉलिड हे असणार वेज त्याला बोलणार आपण फ्रंट साईड बोलणार. ओके, मग इथं हा जो आहे तो फ्रंट साईडला आहे, हा जो आहे तो बॅक साईडला आहे. ओके, म्हणजे यांचा काही लुकआउट नाही याच्यासोबत. आणि जो राहिला प्लेनवर जो आहे तो हा आहे. ओके, मग या हायड्रोजनचं आणि हा बघा हा कुठला आहे, ॲक्सियल आहे ना, आपण ॲक्सियल आहे, या दोघांचं इंट्रॅक्शन होणार तिथं. ओके, येस. सेम वे जर आपण इक्वाटोरियलच्या कंडिशनमध्ये बघितलं, मग इक्वाटोरियलच्या कंडिशन म्हणजे इथं. येस, मग इक्वाटोरियलच्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं दिसेल की काहीच दाखवलेलं नाही तिथं. बघा, देर इज अ नो एनी सबस्टिट्यूशन. सिम्पली आपण CH3 लिहिलं आहे, कारण याच्यावाले 1,3 डायॲक्सिल इंट्रॅक्शन होत नाही आणि त्यामुळे हा मोर स्टेबल आहे. ओके, वेअर ॲज याला बघायला गेलात तुम्ही त्याच्यामध्ये 1,3 डायॲक्सिल इंट्रॅक्शन होते ना. 1,3 म्हणजे बघा हा एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन, त्यासोबत त्याची इंट्रॅक्शन होते, त्यामुळे आपण त्याला बोलणार की तिथं हा लेस स्टेबल आहे, त्या इथं हा लेस स्टेबल आहे. आणि इथं जी इंट्रॅक्शनच होत नाही म्हणून तो काय आहे, मोर स्टेबल आहे. म्हणून तो काय आहे, मोर स्टेबल आहे. लक्षात आलं. ओके, लेस स्टेबल आणि मोर स्टेबल काय तो. ओके, येस. आता पुढच्या याला काय सांगितलं बघा, आपल्याला पुढच्याला काय सांगितलेलं आहे. आता थेरी पार्ट काय दिलं आहे, तो थेरी पार्ट आपण समजून घेऊया. ओके, थेरी पार्ट समजून घेऊया. सी, इन द केस ऑफ मोनो सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन. यस, मग इथं दिले मोनो म्हणजे काय, सिंगल. मोनो म्हणजे काय, इन केस ऑफ अ मोनो सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन. मोनो म्हणजे काय, सिंगल, हॅज अ लार्ज अल्किल सबस्टिट्यूएंट दॅट इज अ टर्शरी ब्युटाइल ग्रुप. ओके, टर्शरी ब्युटाइल ग्रुप म्हणजे त्याला आपण असं दाखवू शकतो TBU. ओके, आणि हा काय असतो माहिती आहे सर्वांना, टर्शरी ब्युटाइल ग्रुप म्हणजे आपण याला असं बोलू शकतो की सायक्लोब्युटेन वगैरे आहे तिथं, किंवा ब्युटेनचा ग्रुप तिथं जॉईंट आहे. ओके, टर्शरी ब्युटाइल ग्रुप. द स्ट्रेन काउजेड बाय द 1,3 डायॲक्सिल इंट्रॅक्शन इज अ मोर प्रोनाउन्स. द कन्फर्मेशन ऑफ अ टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्सेन विथ अ टर्शरी ब्युटाइल ग्रुप is equatorial is found to be a more than 21 kilojoule per mole more stable than the axial form. ओके, मग आता इथं यांनी दाखवलं आहे बघा, आपल्याला कुठला ग्रुप दाखवला आहे, टर्शरी ब्युटाइल म्हणजे C1 आहे, आणि त्याला जे सबस्टिट्यूशन आहे त्या कुठल्या आहेत, CH3 3 CH3 आणि एक तो जॉईंट असणार आहे. येस, बघा इथं हा दिसतोय क्लिअरली. येस, हा बघा हा ग्रुप दिसतोय तुम्हाला, हा आहे आपल्याला कार्बन सिंगल, हा एक हायड्रोजन म्हणजे या रिंगला जॉईंट आहे इथून. ओके, आणि हे CH3 हे तीन काय आहेत, मिथाइल ग्रुप आहेत. मग हा जो आहे CH3 त्याला आपण बोलणार काय, टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्सेन बोलणार. ओके, मग इथं काय सांगितलं, इक्वाटोरियल टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्सेन मोर स्टेबल आहे, हा ॲक्सियल टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्सेन आहे, हा लेस स्टेबल आहे. काय तो, लेस स्टेबल होतो. मग इथं आपल्याला शो केलेला आहे बघा. ओके, हा काय इक्वाटोरियल आहे आणि हा ॲक्सियल. बघा गोष्टी कशा बदलल्यात बघा. येस, पहिल्या केसमध्ये आपण बघितलं होतं तिथं CH3 ग्रुप आपला जॉईंट होता. त्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं, जो ॲक्सियल आहे, ॲक्सियलवाला लेस स्टेबल आहे, ॲक्सियलवाला लेस स्टेबल आहे. ओके, आणि जो इक्वाटोरियलवाला आहे, इक्वाटोरियलवाला. येस, तर मग तो इक्वाटोरियलवाल्याला काय सांगितलेलं आपण की तो जास्त स्टेबल आहे, इक्वाटोरियलवाला जास्त स्टेबल आहे. ओके, पण जेव्हा आपण या CH3च्या ऐवजी जास्त बल्की म्हणजे मोठा ग्रुप जेव्हा घेतो, मग इथं आपण CH3वाला ग्रुप घेतला, CH3. ओके, मग इथं आपल्याला काय कळलं की जो इक्वाटोरियल पोझिशनला असेल तो जास्त स्टेबल असेल, आणि जो ॲक्सियल पोझिशनला असेल तो काय असेल, लेस स्टेबल असेल. ओके, म्हणजे सेम गोष्ट आहे ना, काय वेगळं तर नाही आहे. ॲक्सिलवाला लेस स्टेबल होता, तर ॲक्सिलवाला लेस स्टेबलच आहे, आणि इक्वाटोरियलवाला मोर स्टेबल होता, तो इक्वाटोरियलवाला मोर स्टेबल आहे. म्हणजे इथं काय फरक पडलेला नाही आहे, सेम सांगितलेलं आहे इथं. ओके, यस. पुढे काय सांगितलं बघा,
ॲट अ रूम टेम्परेचर 99.9% ऑफ इक्वाटोरियल टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्झेन इज अ प्रेझेंट इन द इक्विलिब्रियम मिक्सचर. ओके, मग आता पुढे काय बघूया आपण. इक्वाटोरियल टर्शरी ब्युटाइल सायक्लोहेक्झेन इज मोर स्टेबल दॅन द ॲक्सियल. म्हणजे इक्वाटोरियल ॲक्सियलचं तुमच्या लक्षात आलं. ओके, येस. आता बघा हे आपण झालं मोनो सबस्टिट्यूटसाठी. ओके, हे झालं आपलं काय मोनो सबस्टिट्यूट. आता आपण बघूया डाय सबस्टिट्यूट. डाय म्हणजे काय? दोन. ओके, डाय म्हणजे काय? दोन सबस्टिट्यूट म्हणजे काय? तिथं दोन सबस्टिट्यूशन असणार. मग वेदर दे आर द सेम ग्रुप ऑर अ डिफरंट ग्रुप. जे सेम ग्रुप असू शकतात किंवा डिफरंट ग्रुप असू शकतात. ओके, तर मग इथं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला दोघं. मग एक CH3 ग्रुप दिला आहे आणि हा एक CH3 ग्रुप. मग इथं केस काय बघा, कंडिशन काय दिली आपल्याला. एक जो CH3 ग्रुप आहे तो ॲक्सियल आहे. ओके, आणि एक जो CH3 ग्रुप आहे तो इक्वाटोरियल आहे. कुठला आहे तो? इक्वाटोरियल. आणि एक आहे ॲक्सियल. बघा दोघं केसमध्ये जर बघितलं तुम्ही तर काय आलं तो, हा बघा हा ॲक्सियल इक्वाटोरियल. बघा इथं सेम वे, हा झाला ॲक्सियल, हा झाला इक्वाटोरियल. ओके, मग आता इथं कंडिशन बघा. इथं कंडिशन काय दिले? 1,2 सायक्लोहेक्झेन. ओके, काय दिले बघा? सिस 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. काय दिलं आहे? सिस का बोला? सिस का? कारण दोघं एकाच साईडला आहे. ओके, दोघं एकाच साईडला आहेत बघा, वरच्या साईडला म्हणून. ओके, आणि दुसरा दिलेला आपल्याला त्याच्या खालीच जर आपण बघितला. ओके, सो सियर ट्रान्स दिलेला आहे. ओके, काय दिलं आहे? ट्रान्स दिला आहे. मग ट्रान्स आणि सिसमध्ये काय फरक आहे बघा. येस, बघा सिसमध्ये हा CH3 एका साईडला आहे, दोघं एका साईडला आहे. आणि इथं ट्रान्समध्ये हा CH3 इथं आहे, मात्र हा CH3 दुसरा इथं आहे. ओके, म्हणजे दोघं ॲक्सियलला आहेत. दोघं बघा इथं एक आणखी लिहू शकतो आपण. सिसमध्ये काय होतं? एक ॲक्सियलला आहे CH3 आणि एक इक्वाटोरियलला आहे CH3. ओके, आणि ट्रान्समध्ये काय होतं? एक जो आहे दोघं जे आहेत दोघं CH3 ते ॲक्सियललाच आहे. ओके, एक तर दोघं ॲक्सियलला आहे, एक तर मग दोघं इक्वाटोरियलला. ॲक्सियल और मग नंतर इक्वाटोरियल. ओके, बघा आता इथं काय सांगितलं आहे? बोथ CH3 ग्रुप आर द ॲक्सियल लेस स्टेबल चेअर कन्फर्मेशन. आणि इथं सेम वे बोथ CH3 ॲट अ इक्वाटोरियल. दोघं इक्वाटोरियलला आहे. बोथ CH3 ग्रुप आर इक्वाटोरियल मोर स्टेबल चेअर कन्फर्मेशन. मग हे जास्त स्टेबल असणार आणि ॲक्सियलवाली कमी स्टेबल असणार आहे. ओके, मग सेम वे आपण इथं बघितलं होतं बघा, सिस 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. आता इथं एक केस होती बघा. इथं काय होतं? एक ॲक्सियलला तर एक ॲक्सियललाच राहिला आहे, इक्वाटोरियलला नाही गेला आहे सिसमध्ये. ओके, पण ट्रान्समध्ये तो कन्वर्ट झालेला आहे. काय झालेला आहे? तो कन्वर्ट झालेला आहे. ओके, मग याचा थेरी पार्ट काय तो आता समजून घेऊया डायग्राम एक्सप्लेन केल्यावर. इथं काय दिले बघा, ॲज इन द केस ऑफ 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. यस, कुठलं घेतलं आहे आता? ॲज इन द केस ऑफ 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. हे जे आपण घेतले ते 1, 2, 3, 4, 5 हे सायक्लोपेंटेन नाही येतं का? हे सायक्लोहेक्झेन येतं आपल्याला. इन द केस ऑफ 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन also there is a possibility of a cis trans isomerism. Let us first consider the case of 1,2 dimethyl cyclohexane. ओके, आपण काय घेतले इथं? 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन घेतले, इन विच 1 CH3 ग्रुप इज ऑक्युपाइड ॲक्सियल पोझिशन ॲट अ कार्बन 1 and the second one occupied the equatorial position at a carbon 2. As both the methyl group are on the same side, the cis arrangement is shown in a फिगर. म्हणजे ही आपल्याला सिस अरेंजमेंट आहे. ती आपली काय आहे? सिस अरेंजमेंट आहे. ओके, येस. पुढे काय सांगितलं बघा, पुढे काय सांगितलेलं आहे? ओके, इन द अबो केस म्हणजे जो पण ट्रान्सवाली केस दिले आपल्याला त्याच्याकडे जाऊया. इन द अबो केस द 2 CH3 ग्रुप आर क्लोजर टू इच अदर वेअर there is a crowding between the hydrogen of a 2 methyl group. Ring flipping of a cis from give another cis form. However, this does not lead to any change of interaction between the hydrogen of the 2 methyl group. ओके, म्हणजे हे काही असं चेंज आपल्याला देत नाही. पुढे काय सांगितले बघा. Yes, in the case of both methyl group occupy axial position. ओके, इथं कितपर्यंत होतं? ring flipping of the cis form gives another equivalent cis form. However, this does not lead to any change as far as interaction between the hydrogen of the 2 methyl group. ओके, म्हणजे इथं काही बदल होणार नाही. इन द केस ऑफ बोथ मिथाइल ग्रुप ऑक्युपाय ॲक्सियल पोझिशन. जेव्हा दोघं मिथाइल ग्रुप जे ॲक्सियल पोझिशनला असतील
तेव्हा काय होणार आहे ते इथं आता आपण बघणार आहोत. बघा, द अरेंजमेंट इज अ ट्रान्स अरेंजमेंट ऑफ अ ग्रुप. ही अरेंजमेंटला आपण काय बोलणार, ट्रान्स अरेंजमेंट आहे. दिस ट्रान्स अरेंजमेंट ऑन अ रिंग फ्लिपिंग गिव अनदर ट्रान्स कन्फर्मेशनल. ओके, म्हणजे ही जी ट्रान्स अरेंजमेंट आहे ज्याला रिंग फ्लिप केली तर त्याने काय भेटणार आहे आपल्याला, गिव अनदर ट्रान्स कॉन्फिगरेशन इन विच बोथ द मिथाइल ग्रुप ऑक्युपाइड इक्वाटोरियल पोझिशन. येस, काय सांगितलं, इन विच बोथ द मिथाइल ग्रुप जे आहेत, दोघं मिथाइल ग्रुप जे आहेत ते काय करणार, इक्वाटोरियल पोझिशनला ऑक्युपाईज करणार. इन द अबो कन्फिगरेशन द ॲक्सियल CH3 ग्रुप ॲट अ C1 फेसेस वॉन्डर वॉल रिपल्शन बाय ॲक्सियल हायड्रोजन ॲट अ कार्बन 3 अँड कार्बन 5 कार्बन ॲटम. ओके, कार्बन 3 आणि कार्बन 5 कार्बन ॲटमवर काय करणार आहे, फेस द वॉन्डर वॉल रिपल्शन. वॉन्डर वॉलचं रिपल्शन ते काय करणार, फेस करणार आहे. ओके, yes, similarly repulsion for the axial C2 methyl group with a hydrogen C4 and C6 carbon atom make the diaxial trans conformation less stable. ओके, म्हणजे काय डायॲक्सियल ट्रान्स कन्फर्मेशन आहे ती लेस स्टेबल का होते ते त्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे, कम्पेअर टू द डायइक्वाटोरियल ट्रान्स कन्फर्मेशन. द इक्वाटोरियल पोझिशन आर द फ्री फ्रॉम सच इंट्रॅक्शन ॲज द सबस्टिट्यूएंट प्रोजेक्ट आउटवर्ड. बरोबर ना, इथं जे पण सबस्टिट्यूएंट आहे काय दिले, आउटवर्डला प्रोजेक्ट होणार आहे आणि त्यामुळे ते सबस्टिट्यूएंटला काय सांगितलं आहे, लेस स्टेबल सांगितलं आहे. ॲज अ जनरल रूल एनी सबस्टिट्यूएंट इज अ मोर स्टेबल इन इक्वाटोरियल पोझिशन दॅन द इन ॲक्सियल पोझिशन. दस ट्रान्स डायइक्वाटोरियल कन्फर्मेशन ऑफ अ 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन इज अ मोर स्टेबल दॅन द ट्रान्स डायॲक्सियल सायक्लोहेक्सेन. ओके, म्हणजे काय सांगितलं आहे, ट्रान्स डायइक्वाटोरियल म्हणजे डायइक्वाटोरियलला जे आहेत, डायइक्वाटोरियल म्हणजे काय, दोघं CH3 ग्रुप जे आहेत ते कुठल्या पोझिशनला आहे, इक्वाटोरियल पोझिशनला, हा जास्त स्टेबल असणार आहे. ओके, ऑफ 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन इज अ मोर स्टेबल दॅन द ट्रान्स डायॲक्सियल सायक्लोहेक्सेन. म्हणजे या डायॲक्सियलपेक्षा तो इक्वाटोरियलवाला जास्त स्टेबल असणार आहे. काय असणार आहे, तो जास्त स्टेबल असणार आहे. ओके, तर इथं डायग्राम आपण बघितलेले. येस, आता हे झालं आपले समोरच्या आपण 1-2 पोझिशनसाठी बघितले होते. आता 1-3 पोझिशनसाठी बघूया. ओके, तर तुम्हाला हे सर्व दिसते क्लिअरली, सांगा बरं. येस, हे आहेत आपलेवाले सिस 1,3 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. मग इथं काय फरक झाला आहे बघा, इथं मागच्या याला आपण 1-2च्या पोझिशनला होतो, आताच्या याला आपण काय आलो, 1-3च्या पोझिशनला आलो. ओके, म्हणजे बघा, हा एक जो होता CH3 तो सेम पोझिशन राहिला हा वाला. ओके, आणि जो इकडचा होता तो इथं शिफ्ट झाला. ओके, मग हा झाला आपला 1,2 डायमिथाइल 1,3 झाला, 1,3 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. येस, काय झाला तो 1,3 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. मग इथं काय दिले बघा, सिम्पली आपण समजून घेऊया. ओके, सो इथं पहिल्या पोझिशनला दिलं आहे CH3 ग्रुप, इथं दुसऱ्या पोझिशनला दिलं आहे CH3 ग्रुप, इथं 1, 2, 3, 4, 5, 6 हे सर्व कार्बन ॲटम काउंट दिलेत. ओके, इथं काय सांगितलं आहे, ॲक्सियल आहेत, दोघं मिथाइल ग्रुप जे आहेत ते बोथ मिथाइल ग्रुप ॲट ॲक्सियल पोझिशन. ओके, मग ही लेस स्टेबल चेअर कन्फर्मेशन आहे. आणि इथं बोथ द मिथाइल ग्रुप आर द इक्वाटोरियल पोझिशन. हे काय दिले, इट इज अ मोर स्टेबल चेअर कन्फर्मेशन. काय ही मोर स्टेबल चेअर कन्फर्मेशन आहे. ओके, मग हे जे स्ट्रक्चर दिलं आहे ते कसले आपल्याला, सिस 1,3 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. ओके, मग सेम वे खाली दिले आपल्याला ट्रान्स. मग आपण ट्रान्सकडे बघूया. ओके, तर हा इथं खाली दिलं आहे बघा ट्रान्स पोझिशन. ओके, मग ट्रान्सला आपण काय बोलणार बघा, ट्रान्सला काय, तर एक जे आहे ते ॲक्सियलचा आहे तो ॲक्सियल राहिला, एक जो होता तो CH3 इकडून या इक्वाटोरियलला आला. ओके, यस, आता इथं पण सेम होईल बघा, हे इक्वाटोरियलला दोघं होते, तर हा एक इक्वाटोरियलला राहिला पहिलावाला, आणि जो होता तिसरावाला तो ॲक्सियलला आला. कुठे तो ॲक्सियलला. मग इथे काय कंडिशन झाली, मग इथं कंडिशन अशी झालेली आहे, एक जो CH3 आहे तो ॲक्सियललाच राहिला आणि एक जो CH3 आहे तो इक्वाटोरियलला आला. ओके, यस, मग इथं काय 1 CH3 ग्रुप इज ॲट ॲक्सियल अँड द अनदर इज द इक्वाटोरियल. दुसऱ्याला इक्वाटोरियलला आहे. सेम इथं पण आहे, 1 इज ॲट ॲक्सियल अँड 1 अदर इज द इक्वाटोरियल. ओके, यस, मग या पद्धतीने आहे. काय याचं एक्सप्लेनेशन पुढे दिले ते आपण बघूया आता. यस, मग इथे दिलं बघा, हावेवर इन द केस ऑफ C1 मिथाइल इज ॲक्सियल
C1 म्हणजे कार्बन 1 आहे त्याचा जो मिथाइल ग्रुप आहे तो ॲक्सियल पोझिशनला आहे. अँड C3 मिथाइल ग्रुप इज द इक्वाटोरियल, दॅट इज बोथ द CH3 ग्रुप आर द ट्रान्स टू इच अदर. रिंग फ्लिपिंग गिव अनदर इक्विव्हॅलंट ट्रान्सफॉर्म. म्हणजे रिंग जर आपण फिरवली मग काय होईल, जो ॲक्सियलवाला आहे तो इक्वाटोरियल जाईल, इक्वाटोरियलवाला परत ॲक्सियल जाईल. ॲज सीन द ट्रान्सफॉर्म ॲज अ वन मिथाइल ग्रुप इन इक्वाटोरियल पोझिशन and the other methyl group in the axial position compared to the cis form, which is a more stable conformation and both are the methyl group. ओके, ते काय असणार आहे, जास्त स्टेबल कन्फर्मेशन असणार आहे. अँड बोथ आर द मिथाइल ग्रुप, आणि दोघं काय आहेत, मिथाइल ग्रुप आहे. अँड इन अ इक्वाटोरियल पोझिशन, सो इन दिस केस द सिस फॉर्म विथ अ डाय इक्वाटोरियल सबस्टिट्यूट इज अ मोर स्टेबल दॅन द ट्रान्सफॉर्म. त्यामुळे आपण बोलू शकतो की सिस फॉर्म जो आहे विथ अ डाय इक्वाटोरियल पोझिशन, डायइक्वाटोरियल सबस्टिट्यूशन इज अ मोर स्टेबल दॅन द ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्मपेक्षा ती जास्त स्टेबल आहे. ओके, ट्रान्सफॉर्मपेक्षा ती काय जास्त स्टेबल आहे. येस, मग आता आपण काय बघितलं बघा, आपण बघितलं 1-2 कन्फर्मेशन बघितली. काय बघितलं आपण, 1-2 बघितली कन्फर्मेशन, 1-3 बघितली. आता पुढे बघू आपण 1-4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. बघा 1-4 मध्ये काय असणार आहे, सेम आहे, एक जो ॲक्सियललाच आहे आणि फोर्थवाला जो आहे ती फोर्थ पोझिशन त्यामध्ये इन्व्हॉल्व होईल. हे बघा इथं सेम. ओके, यस, इथं काय झाली बघा, एक CH3 हा पहिल्या कार्बनला आहे, दुसऱ्याचं आपण बघितलं, तिसऱ्याचं पण बघितलं, आता डायरेक्ट हा चौथ्याला आला. ओके, मग बघा पहिले काय दिले, दोघं ॲक्सियलला, आणि इथं काय दिले बघा, दोघं इक्वाटोरियलला. ओके, म्हणजे सिस फॉर्ममध्ये जर बघायला गेलात तुम्ही, सॉरी ट्रान्सफॉर्ममध्ये बघायला गेलात तर ट्रान्सफॉर्ममध्ये दिसेल तुम्हाला, ट्रान्सफॉर्ममध्ये काय दिसेल बघा, ट्रान्स 1-2 डायमिथाइल सायक्लो, बोथ द मिथाइल ग्रुप आर ॲक्सियल लेस स्टेबल चेअर कन्फर्मेशन. जर दोघं ॲक्सियलला असतील तर लेस स्टेबल आहेत, आणि दोघं जर इक्वाटोरियलला आहेत तर मोर स्टेबल आहेत. ओके, सो बोथ मिथाइल ग्रुप आर इक्वाटोरियल, मोर स्टेबल चेअर कन्फर्मेशन. काय इथं जास्त स्टेबल आपल्याला चेअर कन्फर्मेशन बघा. इथं CH3 इक्वाटोरियलला आहे, तर CH3 इक्वाटोरियलला आहे, CH3 ॲक्सियलला आहे, CH3 ॲक्सियलला आहे. ओके, सेम वेळ जर आपण याचं स्ट्रक्चर दुसरं बघितलं, एक मिनटं सर्वच एवढं पुढे येऊन गेला. येस, इथं होतं आपण. मग इथं जर आपण दुसरं स्ट्रक्चर बघितलं, काय दिलं बघा, सिस, हे ट्रान्सफर झालं बघून आता सिस म्हणजे सेम साईडला आहेत. मग इथं बघा इक्वाटोरियलला CH3, ॲक्सियलला CH3, सेम ॲक्सियलला CH3, इक्वाटोरियलला CH3. वन मिथाइल ग्रुप ॲज इज अ ॲक्सियल पोझिशन अँड another is equatorial. Same one methyl group is axial, another is the equatorial. ओके, मग आता याचं काय डिटेलमध्ये ते आपण बघूया. इथं थेरी पार्ट याचा काय दिला आहे तो. ओके, सो इथं बघा कन्फर्मेशन ऑफ 1-4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. 1 म्हणजे पहिल्या पोझिशनला आणि 4 म्हणजे चौथ्या पोझिशनला CH3 ग्रुप काय इथं जॉईंट आहे. काय सांगितलं बघा, इन अ 1-4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन वेन बोथ द मिथाइल ग्रुप आर ॲक्सियल, म्हणजे जेव्हा दोघं मिथाइल ग्रुप ॲक्सियलला असतील, इज लीड टू द ट्रान्स अरेंजमेंट. तेव्हा काय होईल, आपल्याला ट्रान्स अरेंजमेंट होईल ऑफ अ मिथाइल ग्रुप. द रिझल्टिंग डायॲक्सियल अरेंजमेंट ऑफ मिथाइल ग्रुप ऑन अ रिंग फ्लिपिंग इज अ चेंज इन टू द अनदर चेअर फॉर्म हॅव्हिंग अ डायइक्वाटोरियल अरेंजमेंट. ओके, मग त्याला जर आपण फ्लिप केला तर माहिती आहे इथं दोघं ॲक्सियल होते, फ्लिप केल्यावर दोघं इक्वाटोरियल होतील. ओके, मग दोघं काय झाले, इक्वाटोरियल. मग इथं दिलं बघा हॅव्हिंग अ डाय इक्वाटोरियल अरेंजमेंट. मग तिथं काय येणार आहे, डाय इक्वाटोरियल अरेंजमेंट येणार आहे ऑफ मिथाइल ग्रुप. इफ वन मिथाइल at a C1 is axial and the another methyl C4 is equatorial, it lead to the cis arrangement of a methyl group. Okay, इथून आपल्याला काय भेटणार आहे, cis arrangement of methyl group भेटणार आहे. The ring flipping give another equivalent chair conformation. ओके, जी रिंग फ्लिपिंग आहे ते आपल्याला काय देईल, आणखी गिव अनदर इक्विव्हॅलंट चेअर कन्फर्मेशन देणार आहे. येस, द cis 1-4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. काय दिलं आहे ना आपल्याला, cis 1-4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन, cis 1-4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. ओके, मग हे आपण स्ट्रक्चर ऑलरेडी बघितलेले आहेत. हॅज अ 2 इक्वाटोरियल चेअर कन्फर्मेशन हॅव्हिंग 1 ॲक्सियल and another is a equatorial methyl substituent. Comparison of this cis and a trans conformation show that in a trans conformation both the methyl group are equatorial and so it is a more stable. ओके, आता इथं ट्रान्स कन्फर्मेशनमध्ये आपल्याला दोघं ग्रुप जे आहेत ते काय इक्वाटोरियल पोझिशनला भेटतात, आणि म्हणून ते काय असणार आहे, इज अ मोर स्टेबल दॅन द सिस फॉर्म फ्रॉम विच हॅज अ 1 ॲज अ सबस्टिट्युएंट इच इन द ॲक्सियल अँड द इक्वाटोरियल पोझिशन. ओके, मग इथं या केसमध्ये बघा, या केसमध्ये म्हणजे कुठल्या केसमध्ये 1-4 मध्ये कुठला आपल्याला चांगला स्टेबल भेटला तर ट्रान्सफॉर्म आपल्याला
टेबल भेटला, कारण दोघे सबस्टिट्यूएंट्सचे इक्वाटोरियल होते. दोघं सबस्टिट्यूएंट काय होते, इक्वाटोरियल होते. ओके, मग इथं आपण तिघं बघितले, दॅट इज 1 2 1 3 अँड 1 4. ओके, मग आता पुढच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी सर्व दिले बघा. द डिफरंट कन्फर्मेशन ऑफ 1 2 1 3 बघा 1 2 1 3 अँड 1 4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन्स आर समराइज इन अ टेबल नंबर 2.12. द मोर स्टेबल कन्फर्मेशन वेअर वन ॲक्सिस exist is shown in a board type as seen in the confirmation in which both the methyl group are in a equatorial position is a more stable. ओके, मग त्याने सांगितलं बघा. ओके, मग इथं बोर्डमध्ये म्हणजे मी आणखीला झूम करतो म्हणजे आणखी आपल्याला क्लिअर दिसेल. ओके, बोर्ड फॉर्ममध्ये त्यांनी दिले बघा इथं. यस, क्लिअरली दिसतंय का? सर्व बोर्डच दिसतंय? यस, मला द्या रिप्लाय. सर्व बोर्डच दिसतंय का काय फरक दिसतोय? यस, तर इथं तुमच्या लक्षात दिलं बघा. कंपाऊंड 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन दिला आहे. एक ॲक्सियल आहे, एक इक्वाटोरियल आहे सिस आयसोमरमध्ये, एक इक्वाटोरियल आहे, एक ॲक्सियल आहे. ओके, आणि जर ट्रान्समध्ये गेलात तर दोघं इक्वाटोरियल दिले आहे. म्हणजे बघा हे इक्वाटोरियल पण 1 2 डायमिथाइलमध्ये पण इक्वाटोरियल जास्त स्टेबल असणार आहे. ओके, 1 3 डायमिथाइलमध्ये गेलात तरी बघा इक्वाटोरियल. ओके, पण सिस आयसोमर जास्त स्टेबल असणार आहे. ओके, लक्षात घ्या इथं काय फरक दिला बघा. इक्वाटोरियल जो असतो तो काय असतो, जास्त स्टेबल असतो, बरोबर. मग 1 2 मध्ये काय दिलं आपल्याला, तर ट्रान्स आयसोमर स्टेबल आहे. 1 3 मध्ये आलात तर सिस आयसोमर स्टेबल आहे. अगेन 1 4 मध्ये गेलात तर ट्रान्स आयसोमर आहेत. बघा 1 4 मध्ये गेलो तर ट्रान्स आयसोमर हा स्टेबल आहे. लक्षात आलं? ओके, बघा 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेनमध्ये एक ॲक्सियल इक्वाटोरियल आणि ॲक्सियल असतो सिस आयसोमरमध्ये. ट्रान्समध्ये दोघं इक्वाटोरियल किंवा ॲक्सियल असतात. म्हणजे इक्वाटोरियलवाले ते जास्त स्टेबल आहेत. काय जास्त ते स्टेबल आहे. ओके, ते जास्त स्टेबल आहे. ओके, आणि सेम वे द 1 3 डायमिथाइल सायक्लोहेक्सेनमध्ये गेला तो इक्वाटोरियल इथं पण जास्त स्टेबल आहेत. ओके, पण हा मग सिस आयसोमर भेटतो आपल्याला. बघा काय भेटतो आपल्याला, सिस आयसोमर भेटतो. ओके, जर पुढे आपण बघितलं तर मग सेम 1 4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेनसाठी आपल्याला तो इक्वाटोरियलवाला जो आहे तो जास्त आपल्याला काय बोलतो, स्टेबल भेटतो. यस, तो आपल्याला काय बोलतो, जास्त स्टेबल आयसोमर आपल्याला भेटतो. ओके, तर काही सॉल्व प्रॉब्लेम जे आहेत ते आपण याच्यावर ते बघून घेऊया आणि या लेक्चरमध्ये थांबूया. ओके, सो हिअर वी हॅव टू सी सम सॉल्व एक्झाम्पल. See how many chair conformation are possible for the methyl cyclohexane. ओके, मिथाइल सायक्लोहेक्सेनसाठी किती चेअर कन्फर्मेशन तुमचे पॉसिबल आहे. सो मिथाइल सायक्लोहेक्सेन ॲट 2 चेअर कन्फर्मेशन. ओके, 2 चेअर कन्फर्मेशन याचे पॉसिबल आहेत. विच कन्फर्मेशन इज द मोर स्टेबल फॉर 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. ओके, मग आपण बघितलं आहे 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेनसाठी ट्रान्स आयसोमर, ट्रान्सवाली जे ती जास्त स्टेबल असते. त्यामध्ये आपल्याला इक्वाटोरियलला दोघं असतात. ओके, मग इथे दिलं बघा ट्रान्स कॉन्फिगरेशन इन विच बोथ द मिथाइल ग्रुप ऑक्युपाय इक्वाटोरियल पोझिशन इज मोस्ट स्टेबल फॉर द 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेनसाठी ट्रान्स पोझिशन जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे, कारण दोघं ग्रुप जे आहेत ते तुमच्याकडे काय इक्वाटोरियल पोझिशनला जॉईंट आहेत. ओके, दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज अ मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन. यस, शॉर्ट आन्सरमध्ये जर आलात तर काय बघा, इन मिथाइल सायक्लोहेक्सेन विच स्ट्रक्चर इज अ मोर स्टेबल. ओके, मग इथं सांगितलं बघा मिथाइल सायक्लोहेक्सेन विथ द मिथाइल ग्रुप ॲज इक्वाटोरियल पोझिशनला जो मिथाइल ग्रुप आहे ते जास्त स्टेबल असेल, इज मोर स्टेबल दॅन द कन्फर्मेशन विथ द मिथाइल ग्रुप इज अ ॲक्सियल. मग ते इथं याने एक अमाऊंट पण दिली, किती एनर्जी, अबाउट द 7.6 kJ/mol एवढ्या एनर्जी. ओके, पुढे काय सांगितलं आहे, राईट द टेबल फॉर द डिफरंट कन्फर्मेशन फॉर द डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. मग हा आपण टेबल दिला आहे. मग इथं सर्व दिलं आहे बघा. इथं काय दिलेलं आहे, तर इथं दिलं आहे 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन ॲक्सियल इक्वाटोरियल और 1 3 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन इक्वाटोरियल. ओके, 1 4 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन इक्वाटोरियल. ओके, म्हणजे इथं येतो तुमचा ट्रान्स, याला 1 4 साठी ट्रान्स, 1 3 साठी सिस, अगेन 1 2 साठी ट्रान्स. तर ह्या पोझिशन आपल्याला बघायचं आहे. यस, मग आता इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. पुढच्या लेक्चरला जेव्हा भेटू आपण तेव्हा कन्फर्मेशन ऑफ मोर दॅन 6 मेंबर. मग इथं दिलं सायक्लोहेप्टेन. ओके, हेप्टेन म्हणजे 7 मेंबर्स रिंग जे असतील त्यांचा इथं स्टडी आपल्याला करायचा आहे. ओके, तर इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा भेटू
तेव्हा आपण सायक्लोहेप्टेनपासून सुरुवात